विषय आरपार, बातम्या आरपार, दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. नमस्कार, मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडतंय मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आता महाराष्ट्र हादरवणारी एक गोष्ट घडलेली आहे की चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याच्या एका पुत्रानं स्वतःची किडनी विकली. ते किडनी व्याजाचे पैसे देण्यासाठी त्याने किडनी विकली आणि ते किडनी त्यानं 8 लाख रुपयेला किडनी विकली आणि त्यानं पैसे 1 लाख रुपये हे व्याजानं सावकाराकडून 1 लाख रुपये घेतले होते आणि त्याचं व्याज झालं 74 लाख रुपये त्याचं व्याज झालं. आता त्या शेतकऱ्याच्या पुत्रानं 2 एकर जमीन, घर, सोने वैसे अनेक त्यानं घरातली वस्तू विकून ते व्याजाचे पैसे सारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या व्याजाचे पैसे त्यानं सारता नाही आले. त्याच्यामुळं त्यानं त्या सावकारानं त्याला एक राय दिली की तू त्या दवाखान्यामध्ये जा आणि अशा प्रकारची किडनी विक आणि तिथून मला पैसे आणून दे असं म्हणून त्या सावकारानं त्याला म्हणले आणि त्यानं स्वतःनं जाऊन त्याची किडनी विकून आलेला आहे आणि त्याची किडनी मात्र 8 लाख रुपयाला किडनी विकली आणि त्या सावकाराला त्याचे पैसे दिले. पर महाराष्ट्र हादरवणारी गोष्ट आहे आणि अशा सावकारापासून सावधान राहा आणि अशा सावकारांनी जर तुम्हाला जर परेशान केलं तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकता. आता तुम्हाला जर तक्रार करायला भीती वाटत असेल तर तुम्ही टुडे समाचार ह्या चॅनेलला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता, नक्कीच मुलाखत देऊ शकता. आपल्यापाशी त्याचा व्हिडिओ आहे, ते आपण व्हिडिओ थेट जाणून घेऊया. चला. माझं नाव रोशन शिवदास कुळे, मुक्काम मिरपूर, तालुका नागपूर, जिल्हा चंद्रपूर. माझं दुधाचा व्यवसाय होता. 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो. त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली. माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले. त्याच्यानंतर पैशाचे असल्यामुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले. किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण कुर्ले कुरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशीनंतर ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकला आहे. सोना रिश्तेदाराकडून मस्को ज्वेलरमध्ये सोना पण विकला आहे. गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागील तगादा लावला की कधीच झाल्या पैसे दे मला. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने बस स्टॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता समजून वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं, हे काही बरं वाईट करतील जीवाचं म्हणून. त्याच्यानंतर यांचे एवढं दहशत आहे ना ब्रह्मपुरीत की हे यांची तक्रार पण कोणी घेत नाही. तक्रार पण यांची कोणी घेत, यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेलं ना कोणी तक्रार पण घेत नाही. त्याच्यानंतर मी किडनी विकून आलो. 8 लाख रुपयाला किडनी विकली. त्याच्यानंतर यांचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटिने या देशात गेलो. किडनी विकली मी. 8 लाख रुपयाला किडनी विकली. विकल्यानंतर मी याचे पैसे देण्यासाठी परत मी वेंटेन्याला गेलो जॉबसाठी. कमी याच्यातून थोडे माझा परिवार उभा राहावा याच्यासाठी. यांनी केलेली अशी पिळवणूक भरपूर गंभीर प्रकारची आहे. आज 4 महिने झाला मी न्यायासाठी हिंडतो पण न्याय मिळत नाही. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. माझी गेलेली प्रॉपर्टी मला मिळण्यात यावी. बघा, एका शेतकऱ्याच्या मुलावर भलं मोठं असं संकट कोसळलेलं आहे. महाराष्ट्र पूर्ण ह्या गोष्टीने हादरलेला आहे. मी तर तुम्हाला ते व्हिडिओ दाखवलेला आहे. पण त्या व्हिडिओच्या मागचं कारण म्हणजे त्या
सावकाराकडून त्यानं 1,00,000 रुपये हे कर्ज घेतलं होतं आणि त्याचं व्याज झालं ₹1,00,000 त्याचं व्याज झालं आणि त्या व्याजाच्या पायात त्यानं 2 एकर जमीन, सोने नाणे, घरातले घर असे अनेक त्यानं वस्तू घरातले विकल्या आणि नंतर पुन्हा त्याला शेवटी व्याज अजून भरणं झालं नाही, त्याच्यामुळं त्यानं स्वतःची किडनी सहित विकली आणि ते किडनीची विकण्याचं मागचं कारण म्हणजे त्या सावकारानंच त्याला सांगितलेलं होतं की तुझी किडनी स्वतःची विक आणि माझे पैसे आणून भर, म्हणून त्यानं जाऊन ते किडनी विकून पैसे सावकाराचे निघून भरले. सावकाराकडून सावकारकी करणे हे कायदेशीर गुन्हा आहे आणि कोण जर सावकार तुम्हाला असे परेशान करत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. हां, आणि टुडे समाचार ह्या चॅनलला तुम्ही मुलाखत पण देऊ शकताय. बघा, महाराष्ट्र पूर्ण हादरलेला आहे ह्या गोष्टीने आणि महाराष्ट्रामधली सावकारकी मुक्त व्हावी ह्याच्यासाठीच आमचा प्रयत्नही चालू आहे. बघा, आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते, ग्राउंड लेवलवर जाऊन आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, शेतकऱ्याचे काय संकट येतात शेतकऱ्यावर, आम्ही तुम्हाला सतत वेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवणार. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. हे चॅनेल टुडे समाचार शेतकऱ्यासाठी 24 तासपणे उपलब्ध आहे. कधी पण आणि कुठं पण फोन करायचा, तिथं टुडे समाचार हे चॅनेल 100% मदत करू शकतो तुमची. कॅमेरामॅन अभिजावळेसोबत मी आलता हुकमत मुलानी.